जीवनामध्ये स्पर्धा ही असलीच पाहिजे. राजकारणात बरेच लोक बघताय तुम्ही, एक निवडणूक पराभूत झाली की ते सगळं कोलमडून जातं. आम्ही गट झालो, आम्ही मी 6 वेळा निवडणूक लढलो, 4 वेळा पडलो, 2 वेळा जिंकलो. पण हे सगळं खेळामुळे आहे. दहीहंडी सारंग सुरुवात केली, त्यावेळी दहीहंडी सुरुवात केली, पहिला आम्ही बक्षीस 51,000 ठेवलं होतं. पुन्हा मग ते 1 लाख झालं, पुन्हा 1.5 लाख झालं, 2 लाख झालं, 3 लाख झालं. तर आमची दहीहंडी असली की दुसऱ्या सगळ्या दहीहंड्या बंद पडतात. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय चषक कॅरमच्या चषक स्पर्धा सारंग चषक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. 3 दिवसीय स्पर्धा चालल्या आणि 256 स्पर्धक संबंध राज्यभरातून या स्पर्धेसाठी आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेचं बक्षीस जे आहे ते बरगतच आहे. जेवढं मोठं बक्षीस तेवढे जास्त चुरस, तेवढे जास्त संख्येनं लोक त्यामध्ये सहभागी होतात. आम्ही दहीहंडी सारंग सुरुवात केली, त्यावेळी दहीहंडी सुरुवात केली, पहिला आम्ही बक्षीस 51,000 ठेवलं होतं. पुन्हा मग ते 1 लाख झालं, पुन्हा 1.5 लाख झालं, 2 लाख झालं, 3 लाख झाला. तर आमची दहीहंडी असली की दुसऱ्या सगळ्या दहीहंड्या बंद पडतात. स्पर्धक सगळे 2-3 जिल्ह्यातले आपल्याकडेच येतात आणि अशा पद्धतीनं ऋतुराज क्षीरसागर आले, त्यांचं स्वागत करूया. अशा पद्धतीनं आपण एक सातत्य ठेवलेलं आहे या स्पर्धेचं आणि लोकांना माहिती आहे की क्वालिटीच्या स्पर्धा होतात, चांगलं नियोजन असतं, व्यवस्था चांगली असते, त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक येतात. खरं पाहता कुठल्याही राजकारणी व्यक्तींना सुद्धा स्पर्धा ही खूप महत्त्वाची असते. आम्ही सगळेच व्यासपीठावर बसलेले सगळे खेळाडूच आहेत, फक्त ते बुद्धिबळ सारखे आहेत आमचे. काय आडवे तिडवे चालायला लागते आम्हाला, कॅरम सारखं नाही आमचं. परंतु जीवनामध्ये स्पर्धा ही असलीच पाहिजे. स्पर्धा असल्याशिवाय आपल्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट निर्माण होत नाही. आम्ही इतर ठिकाणी सुद्धा जात असताना शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना सुद्धा हे नेहमी सांगतोय की ज्या पद्धतीनं शिक्षण महत्त्वाचं आहे त्या पद्धतीनं खेळ महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे. पालकांचं काय, फक्त आकडे नंबर. परवा एका कार्यक्रमाला मला बोलवलं बक्षीस वितरणाला, 10 मुलांचा सत्कार केला. 10च्या 10 मुलांचे मार्क्स 99.92, 99.96, 99.32. अरे म्हणलं आमची 3 वर्षाची सुद्धा एवढी बेरीज होणार नाही, एवढे मार्क कसे? तेच आहे की आई वडिलांचं एवढं प्रेशर आहे या परीक्षा स्पर्धा. आणि मग हे असताना कॅरम सारखा एखादा खेळ किंवा अन्य कुठलाही खेळ जर आत्मसात केला तर आपल्याला थोडंसं त्या अभ्यासापासून सुद्धा अलिप्त होता येते. मी आज केंद्रामध्ये आहे, आम्ही अनेक मोठे मोठे IAS अधिकारी, सगळे डायरेक्टर्स, सेक्रेटरीज, जॉईंट डायरेक्टर्स भेटतात, मोठ्या पदावर आहेत, गाडी बंगला ऐश्वर्याराम सगळं आहे, तरी सुद्धा ते डिप्रेशनमध्ये चालले. का? कारण ते म्हणले आम्ही अभ्यास म्हणून काही केलंच नाही. आम्हाला आता पिक्चर बघायला गेलं तर डोकं दुखतंय, गाणं ऐकायचं म्हणलं तर डोकं दुखतंय, ऐकू वाटत नाही, कर्कश वाटतंय. म्हणजे ज्या वयामध्ये या सगळ्या गोष्टींचा उपभोग करायला पाहिजे ते न घेतल्यामुळं आम्हाला आता त्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून आपण आत्तापासूनच, मी ऐकलं आता बरीच लहान मुलं सुद्धा या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. तर अशा लहानपणापासूनच मुलांना विविध स्पर्धांमध्ये आपण थोडंसं समाविष्ट केलं तर निश्चित त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होतो. कारण यश अपयश पचवण्याचं, जिरवण्याचं हे सगळं राजकारणात बरेच लोक बघताय तुम्ही, एक निवडणूक पराभूत झाली की ते सगळं कोलमडून जातं. आम्ही गट झालो, आम्ही 6 वेळा निवडणूक लढलो, 4 वेळा पडलो, 2 वेळा जिंकलो. पण हे सगळं खेळामुळे आहे आणि असे खेळ त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं हे खूप गरजेचं असतं. प्लॅटफॉर्मच नसतात. राज्य शासनाच्या स्पर्धा कधी होतात, कधी संपतात कळत पण नाही. आणि म्हणून सारंग देशमुख सारखे युवा नेते आहेत यांनी सातत्य ठेवलेलं आहे की प्रत्येक वर्षी स्पर्धा आयोजित करायचं, मोठं नियोजन करायचं, त्यांची व्यवस्था करायची आणि सातत्य ठेवल्यामुळं त्याची वाढ होत चाललेली आहे. मी या सर्व स्पर्धेमधील सहभागी आणि विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करतो. सारंग देशमुख आता शिवसेनेमध्ये आहेत. या भागाबद्दल मी काय बोलणं उचित नाही आहे, कारण सगळा भाग चकाचक झालेलाच आहे. काय राहिला असेल तर तुम्ही त्यांना सांगितलं तर तिथेही करून टाकतील, कारण तर सगळे किल्लेच त्यांच्या हातामध्ये आहेत.
पालकमंत्री आहेत नाही तर कुबेरच बसलेले तिथे तुम्हाला काय मागितलं नाही तर काय जाहीर करणार जे मागणार ते देणार, काही चिंता करायची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा सारंग आणि त्यांच्या सर्व सहकारी हे मी तुमची मोठी राबते तर सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आमचे केंद्रीय सहसंघटन मंत्री आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर मला जायचं असल्यामुळं मी पुढं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. धन्यवाद.